सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रतीक विशे. थोडंसं वॉर्मअप करत असताना पहिला बॉल फेस करण्यापूर्वी चांगलं बॅटल रंगणार आहे पहिल्या षटकामध्ये असं दिसतंय, कारण दोन दर्जेदार खेळाडू समोरासमोर. दोन्ही बॅटर्स अतिशय दर्जेदार आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचतोय. मॅचला होतीये सुरुवात. आजच्या रजनीच्या खेळाला होतीये सुरुवात. फर्स्ट बॉल आणि पहिलाच बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर. खराब सुरुवात येते गोलंदाज अशोक जाधव कडून पाहायला मिळते. व्हाईट बॉलनं सुरुवात केली आहे. धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. जय गणेश वाफाळे ब संघ प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये 3-3 षटकांची लढत आहे. झटपट क्रिकेट आहे आणि त्यामुळेच पहिल्याच बॉलपासून आक्रमक बॅटिंग देखील पाहायला मिळू शकते. हो, प्रयत्न तर केलाय. बॉल हवेत आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर धावतोय. पोहोचलाय. कॅच ड्रॉप आणि बॉल सीमा पार. येतोय षटकार. अगदी खळबळजनक सुरुवात पाहायला मिळते या महत्त्वाच्या मॅचमध्ये. हुक केला होता. थोडा शॉर्ट बॉल होता, परंतु टायमिंग थोडंसं चुकलं होतं. विकी बॉल खाली पोहोचला खरा, परंतु त्याचे प्रयत्न अपुरे पडले आणि बॉल देखील सीमापार. प्रतीकला जीवदान मिळालंय. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन, मात्र तिकडे देखील खराब फिल्डिंग आणि पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. साधारण दर्जाचं क्षेत्ररक्षण मागच्या दोन्ही बॉल्सवर पाहायला मिळालंय. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये आणि ते मिळणं फारच गरजेचं आहे, विशेषतः जेव्हा एक विस्फोटक बॅटर तुमच्या समोर आहे. पहिल्याच बॉलवर संधी देखील निर्माण केली होती. कॅच ड्रॉप झाला आणि बॉल सीमारेषा पलीकडे. तिकडे 6 धावा गेल्या आणि आता यावेळेला जिकडे 1 धाव मिळायला पाहिजे होती तिकडे 4 धावा मिळत आहेत. वाफाळी ब संघाची ही आकर्षक सुरुवात जरूर पाहायला मिळते, कारण 11 धावा अगदी 2 बॉल्समध्येच फलकावर लागलेल्या आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर. हो, चांगले लाईन आहे. ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा खाली राहणारा बॉल. कुठेतरी अक्रॉस द लाईन बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूच्या रेषेमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. गोलंदाजी फारच छान पाहायला मिळाली आत्तापर्यंत या षटकामध्ये. पहिला बॉल फक्त वाईड होता, त्यानंतर मात्र खूप चांगले चेंडू टाकलेत अशोक जाधवने. यावेळेला मात्र खेचलाय बॉल. बिग हिट, व्हेरी व्हेरी बिग इन इट. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. स्लोवर शॉट बॉल पुन्हा पुल केलाय. हाही बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक मॅसिव्ह हिट. षटकार. बॉल लेग कटर टाकला होता, परंतु चेंडूची लेंथ तिकडे आपल्याला खराब पाहायला मिळाली आणि तेच कारण राहिलं की फलंदाजाला तो बॉल उमगला. खरं तर हातातून बॉल रिलीज झाल्यानंतर कदाचित तो रीड करता आला नव्हता, पण शॉर्ट बॉल होता त्याच्यामुळे वेळ होता फलंदाजाकडे आणि ऑफ द सरफेस तो पिक करत असताना अखेर थोडासा पॉज घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एक जबरदस्त आघात करत असताना प्रतीक विशे इज ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. धावसंख्या 23. यावेळेला ऑन द राईज. ओ हो हो हो, व्हाट अ शॉट. फेकलाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अनदर 6. षटकारांचा मुसळधार पाऊस पहिल्या षटकामध्ये. 29 धावा फलकावर. पहिलं षटक समाप्त. हाय स्कोरिंग मैदान हे राहिलेलं आहे. बऱ्याचशा सामन्यांमध्ये खूप जास्त धावा आपण बघितलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत आणि या मॅचमध्ये देखील तशीच सुरुवात इथे पाहायला मिळते. तब्बल 29 धावा. शून्यावर झेल ड्रॉप झाला प्रतीक विशेचा
आणि त्याच्यानंतर मात्र अक्षरशः पळता भुई थोडी केली गोलंदाजासाठी. क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही पहिल्या 2 बॉल्सवर, विशेषतः ते आपण बघितलं आणि त्याचाच हा परिणाम आहे. भुर्दंड खऱ्या अर्थानं भोगावा लागतोय नित्य साई गणेशपुरी टीमला. टॉस त्यांनी जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु वाफाळे बी संघाची अतिशय दमदार आणि दर्जेदार सुरुवात. 29 रन्स ऑन द बोर्ड. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. गोलंदाजीसाठी अभयला आता आमंत्रित करण्यात आलेला आहे. 6 चेंडूंचा सामना प्रतीकनं केला आहे 28 वर आणि आत्ता जयेश विषय आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये एकही चेंडू खेळण्याची त्याला संधी मिळाली नव्हती. अभयचा पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, परंतु लाईन येथे पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे असं पंच सांगतायत. खूप जास्त बाहेर टाकला होता, त्यामुळेच वाईट घोषित केलाय. एक्स्ट्रा रन मिळते. लाईनच्या भरपूर बाहेर होता. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 वर. धावसंख्येवर ब्रेक लावावा लागणार आहे या 2 षटकांमध्ये गोलंदाजांना, त्यासाठी विकेट्स घ्याव्या लागतील. ऑल आउट केलाय, आकाशाला गवसणी घातली आहे. लाजवाब फटका, बॉल सीमा पार, षटकार. आघाईचं हे मैदान आणि येथील ही सिमेंटची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन आहे. ट्रू बाउन्स आहे या खेळपट्टीमध्ये. यदा कदाचितच बॉल थोडासा खाली राहताना दिसतो, परंतु बाउन्स चांगला आहे आणि चांगला बॅटवर येतोय बॉल. आणखी एक मोठा हिट, स्लॉक स्वीप. बॉल चाललाय मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान, सीमारेषा पार. जयेशच्या बॅटमधून हा सलगचा दुसरा षटकार. अभय एक चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याच्यावर देखील प्रेशर आता दिसतंय. पहिलाच बॉल त्याचा वाईट, त्याच्यानंतर ओव्हर पिच होता, वाईडिश लॉंग ऑनला षटकार आणि हा देखील बॉल अगदी स्लॉटमध्ये एक गुडघा जमिनीवर टेकवला आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. जबरदस्त फटकेबाजी, शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट जयेश विषे. ओ यावेळेला मात्र सबमरीन डिलिव्हरी. बॉल विकेट किपरच्या हातातून निसटलाय. विकेट किपरसाठी देखील कठीण होतं, वेग भन्नाट होता या बॉलमध्ये. बाईचा इशारा पंच करतायत. एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 43 वर. धावांचा अक्षरशः रतीब घातला गेलाय. 9 चेंडूंचा तर खेळ संपलेला आहे, परंतु 43 धावा फलकावर लागतायत आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 षटकार 1 चौकार. या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार फलंदाज जयेशच्या बॅटमधून आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये प्रतीक अक्षरशः बरसला आणि आता पुन्हा एकदा प्रतीक विषय ऑन स्ट्राईक. अभय कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. मागचा बॉल भरपूर खाली राहिला होता, बाउन्स अजिबात पाहायला मिळाला नव्हता. यावेळेला मात्र संधी निर्माण झाली. फ्लिक केलाय, मिस टाइम फटका, फिल्डर येतोय बॉल खाली. ओ हो हो हो, आता काय करणार गोलंदाज. शून्यावर देखील प्रतीकचा झेल ड्रॉप आणि आता 28 धावसंख्येवर असताना देखील त्याचा झेल ड्रॉप झालाय. हा तर एक सोपा कॅच होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगच्या वरतून बॉल उडवायचा होता बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु इकडे टायमिंग थोडंसं चुकलं होतं आणि त्याच्यामुळेच उंची लाभली परंतु लांबी नव्हती. फिल्डरचं जजमेंट चांगलं होतं, बरोबर पोचला होता बॉल खाली. जीत रेड्डी, परंतु रेड्डी वाटत असताना देखील हा झेल ड्रॉप झालाय. भरपूर मोठं नुकसान इथे गोलंदाजांना सोसावं लागतंय आणि टीमला सोसावं लागतंय. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला फटका चांगला आहे. ड्राईव्ह करत असताना अगदी हेलिकॉप्टर उडवायचा होता, पण एलिव्हेशन योग्य ते मिळालं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला एक धाव मिळाली. धावसंख्या पुढे सरसावते 46, 46 विदाउट लॉस. सुरेख बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त. अखेर यश मिळवलंय गोलंदाज अभयनं. लाजवाब बॉल होता हा. शफल करून खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक करायचा होता, लाईन मिस केली, वेगात बीट झाला फलंदाज आणि दांडी उद्ध्वस्त. फलंदाज बाद.
कोळिवळी विपक्ष गांधरे हा सामना असेल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. नाणेफेक कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 1/46. चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतोय जय गणेश वाफाळे ब संघाला. पण इकडे धावा होतात आणि भरपूर धावा होतात. खोऱ्यानं धावा फलंदाजांनी काढलेल्या आहेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे 3 ओव्हर्समध्ये 55-60 धावा देखील चेज होऊ शकतात. पण हे शेवटचं षटक चांगलं टाकावं लागेल गोलंदाजाला. अभयनं कमबॅक करून दाखवलं. 2 षटकार आल्यानंतर काही चांगले चेंडू टाकले. एक झेल देखील ड्रॉप झाला, परंतु अखेरचा बॉल परफेक्ट यॉर्कर होता आणि तिकडे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जयेश विशेच्या. जयेशनं 12 धावांचं योगदान दिलं. 4 चेंडूंचा सामना केला. प्रतीक अजूनही खेळपट्टीवर आहे. 8 बॉल्समध्ये 31 त्याने बनवल्यात आणि आता नवीन बॅटर त्याला जॉईन करतोय खेळपट्टीवर प्रथमेश विशे. प्रथमेश विशे एक अतिशय जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. वेगवान गोलंदाज आणि तेवढाच चांगला हार्ड हिटर म्हणून त्याची ख्याती आहे. आणि आता बघायचं शेवटच्या षटकासाठी जीत मला वाटतो सज्ज होतोय. यस, जीत रेड्डी. आदरणीय उमेश जाधव साहेब आपल्या व्यासपीठावर आहेत. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सर उपस्थित झालेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. त्यांच्या सहकाऱ्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. आणि आमच्या समवेत जोडल्या गेलेल्या सर्वच क्रिकेट रसिकांचं देखील या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेश नेमसे साहेब आणि बाबा ग्रुप 9797च्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम 6 गेंदे और बल्लेबाज जरूर इस ओवर में भी बड़े बड़े प्रहार करने की कोशिश करेंगे, इसमें कोई संदेह नहीं है. लेकिन जीत कोशिश करेंगे उनको रोकने की. स्ट्राइक पर प्रतीक. जीत चले राइट आर्म ओवर द विकेट. ओवर पिच लॉफ्ट किया, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. जबरदस्त स्ट्रोक, 6 रन. इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए जय गणेश वाफाले बी टीम के 52 रन स्कोरबोर्ड पर. मात्र 13 गेंदों में ये 52 रन बल्लेबाजों ने जोड़े हैं. ये बिल्कुल ओवर पिच गेंद और कितना सटीक शॉट खेला है. सीधा, सरल, संपूर्ण. गजब की बैटिंग करते हुए प्रतीक. 0 पर उनका कैच ड्रॉप हुआ है. लम्हों ने खता की और सदियों ने सजा पाई है. फिर से ऊंचा, बहुत ऊंचा, लेकिन बहुत दूर भी. एक और गगनचुंबी सिक्सर. करते हुए इस ओवर में प्रतीक गेंद फिर से थोड़ी आगे रखी थी. हालांकि ये पूरी तरह से हाफ वाली तो नहीं थी, लेकिन प्रतीक जिस तरह के फॉर्म में है उनके विरुद्ध इस तरह की लेंथ डिलीवरीज भी ज़्यादा कारगर शायद साबित होने वाली नहीं है. 43 पर पहुंच चुके हैं. 7 रन दूर है अपने अर्धशतक से प्रतीक विशे. अक्रॉस द लाइन घुमाया इस बार. ये भी तारामंडल में. गेंद आकाश में और तारों के प्रकाश में. लगातार तीसरा सिक्सर. डीजे, क्या कहने डीजे के. प्रतीक विषय पर भी गाने बन रहे हैं और वो धुन हमें सुनने को मिली. 49 पर केवल 11 गेंदों में. मेरे ख्याल से इस टूर्नामेंट में 11 गेंदों में सैंडी ने अर्धशतक जड़ा था. संदीप पाटिल जो कि एक बेहतरीन कमेंटेटर भी है, मैन फ्रॉम केले. प्रतीक 11 गेंदों में 49 पर. फिर से हवाई फायर किया है. ये कितनी दूर जाएगी? ये भी उतनी ही दूर जहां पर 6 रन मिलेंगे. और इसके साथ ही अर्धशतक पूरा होता हुआ प्रतीक विषय का. मात्र 12 गेंदों में 55 रन. वाफाले के सिक्सर किंग छा गए हैं. टीम का टोटल 70. गजब की बल्लेबाजी. 8 छक्के जड़े हैं और 1 चौका, यानी कि 52 रन तो चौकों छक्कों में ही बने हैं. क्या गजब की पारी खेली है. इस बार थोड़ी अंदर की तरफ आई थी गेंद जरूर, लेकिन बहुत आकर्षक तरीके से पुल करते हुए 4 गेंदों में 4 छक्के लग चुके इस ओवर में. ओह, ये हिट मी बॉल थी, लेकिन इस पर चूक गए. हल्की सी आह निकली थी गेंदबाज के मुंह से. नुकसान तो नहीं है बल्लेबाजी करने वाली टीम को, लेकिन शायद प्रतीक सोच रहे कि 6 रनों का नुकसान तो हो ही गया है, क्योंकि ये सबसे कमजोर गेंद थी इस ओवर की. फुल टॉस थी, लेकिन उसको कनेक्ट नहीं कर पाए. चलिए, आखिरकार एक डॉट डिलीवरी. अंतिम गेंद. लो फुल टॉस. इस बार भी जबरदस्त प्रहार. लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से 6 रन.
सिक्सर के साथ पारी समाप्त होती हुई। कुल रन संख्या 76 मात्र 3 ओवर्स में और 77 रनों की बहुत बड़ी चुनौती टॉप 3 में पहुंचने के लिए बाबा चषक 2026 में नित्य साई स्पोर्ट्स गणेशपुरी के समक्ष। ये लो फुल टॉस गेंद थी लेकिन उस पर भी तगड़ा प्रहार, बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल किया था, फ्लैट 6। नाबाद 58 रनों की पारी प्रतीक विषय द्वारा, गजब की पारी खेली है प्रतीक विषय ने, तालियों के साथ उनका स्वागत होता हुआ डगआउट में। तो 77 रनों का टारगेट है, क्या कुछ होगा आने वाले 3 ओवर्स में, किसकी होगी हार, किसकी रहेगी जय जयकार, देखेंगे बहुत ही जल्द। लेकिन उससे पहले आइए चलते हैं अक्षय पांडव सर के पास अगले मैच के टॉस के लिए। आपल्या समवेत इथे ओम गुरुदेव चे सन्माननीय ट्रस्टी उमेश जाधव सर इथे उपस्थित आहेत। मी विनंती करतोय जाधव सर आपण पुढे यावं, ज्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आपण करणार आहोत। सन्माननीय उमेश जाधव सर जे आपल्या समेत या मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार तो या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय। मायेचं वस्त्र, शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह ते आपण सरांना इथे देतोय। उमेश सर जे आपल्या समेत इथे उपस्थित आहेत, सर कसं वाटतं इथे आलात, ज्या पद्धतीचं आयोजन नियोजन निलेश निमसे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलंय त्याबद्दल काय म्हणाल? सर्वप्रथम सर्वांचे खूप धन्यवाद। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ विराजमान त्या ईश्वरी शक्तीला, सद्गुरू शक्तीला, आत्मा मालिक सद्गुरूंच्या अनंत कोटी साष्टांग दंडवत प्रणाम करून या ठिकाणी एवढं भव्य असं आयोजन मला खरंच माहीत नव्हतं। मला जर या अगोदर माहिती असतं तर जास्तीत जास्त सर्व पाहुणे मंडळी घेऊन, आमच्या सर्व संकुलाचे सर्व विद्यार्थी पण घेऊन या ठिकाणी जरूर आलो असतो, परंतु हरकत नाही। निलेश भाऊंशी माझं बोलणं झालं, पुढच्या वर्षीच्या शुभेच्छा आत्ताच देतो। जास्तीत जास्त यशस्वी आणि तुमच्या सर्वांचा उत्साह वाढवण्यासाठी आत्मा मालिक सर्व परिवार या ठिकाणी जरूर उपस्थित राहील। पुढच्या वर्षीची ग्वाही आजच देतो आणि तुमच्या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। जास्तीत जास्त आणखीन या क्षेत्रामध्ये काम करणारे, क्रिकेटमध्ये नावाजलेले आणखी प्लेयर्स असतील, संपर्कातले अधिकारी असतील, त्यांना या ठिकाणी आमंत्रित करण्याचा आपण प्रयत्न करू। आमच्याकडून जेवढं आमच्याला शक्य होईल तेवढं तुमच्या सर्वांना उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी आमचं योगदान देऊ। तुम्ही सर्वांनी एवढं प्रेम दाखवलं, या ठिकाणी आम्हाला सन्मानित केलं, त्याबद्दल अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद। बाबा चषक 2026 आपल्या बाबा चषक माध्यमातून संपूर्ण ठाणे जिल्हा, शहापूर तालुका आणि महाराष्ट्राला या सगळ्यांनी ओळख होते। हे क्रिकेटचं वेड निलेश भाऊंनी सांगितलं मला त्यांचे 2 शब्द, की त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम, दुसरा मला काही शौक नाही पण मला या क्रिकेटसाठी करावं असं वाटतं। त्यांच्यासारखीच प्रेरणा घेऊन तुम्ही सर्वजण त्याला सहकारी, सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। आत्मा मालिक। धन्यवाद सर। विनंती करतो सर आपण की नाणेफेक सुद्धा आपण आपल्या शुभस्ते करावी। इथे कॉइन स्पिन केला जाईल। दोन्ही कॅप्टन, एका बाजूनं कोलिवली आणि दुसऱ्या बाजूनं टीम इथे त्या 2 टीममध्ये कॉइन स्पिन तो होत असताना आपण पाहताय हा महत्त्वपूर्ण टॉस तो इथे केला जातोय। बाबा चषकाचा कॉल दिल्यावर इथे बाबा चषक आलाय। आपल्या समेत सन्माननीय प्रवीणजी मोरे सर ते उपस्थित आहेत, त्यांनाही आपण इथे सन्मानित करणार आहोत। प्रवीणजी मोरे सरांचा शुभ सन्मान इथे आपण करतोय। सनातन सन्मान असं म्हणून आपण हा सनातन सन्मान तो त्यांचा इथे केला जातोय। मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक VIP डाईसवर बसून या स्पर्धेचा, या खेळाचा आनंद आपण घ्या। टॉस जिंकलाय कोलिवली संघ, महत्त्वपूर्ण मॅच आहे, एक अगाई परिसरातील सर्वोत्तम स्पर्धा खेळत आहे। निर्णय काय असेल? निर्णय आम्ही तर पहिले क्षेत्ररक्षण करू। कसं वाटतं इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने निलेश निमसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे आयोजन केलं त्याबद्दल काय म्हणाल? खूपच सुंदर आयोजन आणि या परिसरामध्ये मला तर वाटतं पहिल्यांदा अशी टुर्नामेंट भेटते आणि आम्हाला इथे खेळायला संधी दिल्याबद्दल संपूर्ण आयोजन कमिटीचे आम्ही धन्यवाद मागतो। शुभेच्छा असतील। आपल्याला मॅच सुरू होती। नवचैतन्य स्पोर्ट्सचा कर्णधार आमच्यासोबत आहे। खरं तर वाडा तालुक्यातील एक भव्य दिव्य आणि सर्वोत्तम स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफीचे तुम्ही स्वतः आयोजक आहात, इथे आल्यात, हे आयोजन त्याबद्दल थोडक्यात तुमच्याकडनं ऐकायला नक्की आवडेल। आयोजन तर चांगलं आहे खूपच आणि बेटर आहे। दरवर्षीप्रमाणे स्पर्धा होते ते त्याच्यापेक्षा हे वर्षी जरा नियोजन चांगलंच आहे। शुभेच्छा असतील इथे
आपल्या समेत आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल जे आहे त्यांच्या वतीनं या स्पर्धेचं हे दर्जेदार आयोजन बाबा ग्रुप 9797 आणि सन्माननीय निलेशजी निमसे यांच्या वतीनं इथे केलं गेलं आहे. त्याबद्दल त्यांचा हा मान सन्मान आत्मा मालिक संस्थेच्या वतीनं इथे केला जातोय. निलेशजी निमसे, एकदा जोरदार टाळ्या. निलेशजी निमसे यांचा हा सन्मान आणि सत्कार इथे मुख्य मंचावरनं केला जातोय. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अजय घरत सर तिथे आपल्यासोबत जोडले जातील. थैंक यू सो मच पांडव सर. इस बार उछाल लेती हुई गेंद कुछ ज़्यादा ही ऊपर उठी थी, जिसके चलते अंपायर ने वाइड घोषित किया है. बल्लेबाज के पहुंच से बाहर थी. 1 फॉर दी ओवर का इशारा करते हुए अंपायर अभिजीत सावंत. बड़ी चुनौती है, 77 रन्स बनाने हैं. फिलहाल स्कोर 3 रन और केवल एक गेंद हुई है और उसमें भी कैच ड्रॉप हुआ है. हालांकि मुश्किल अवसर था. प्रतीक विषय ने कोशिश बहुत बढ़िया की थी. जीत के पास इस समय स्ट्राइक. जीत और अशोक की जोड़ी. प्रथमेश की गेंद इस बार थोड़ी सी नीचे रही थी. बहुत ही तेज़ तर्रार गेंदबाजी हो रही है. बैट के बीचों बीच ले नहीं पाए. डिप में फील्डर प्रतीक के रूप में मौजूद है. केवल 1 रन मिलेगा और सिंगल डबल से तो ये लक्ष्य प्राप्त करना लगभग असंभव है. चौकों छक्कों की बरसात करनी पड़ेगी मैच को जीतने के लिए नित्य साई गणेशपुरी टीम को, क्योंकि 3 ओवर्स में 77 रन्स बनाने हैं. फिलहाल स्कोर मात्र 4 रन बिना किसी नुकसान के और काबिलियत रखते हैं बल्लेबाज. अशोक जादव इस समय स्ट्राइक पर. धुआंधार बैटिंग की ज़रूरत है. जस्ट बैक ऑफ लेंथ. बहुत ही अच्छी गेंद. अच्छा उछाल प्राप्त कर रहे हैं और गति जो है वो गति में कहीं ना कहीं बल्लेबाज मात खाते हुए नज़र आ रहे हैं. तो ये थोड़ा सा फ़र्क है दोनों भी टीमों की गेंदबाजी में. जो बॉलिंग हमने देखी नित्य साई गणेशपुरी टीम की, उनके गेंदबाजों के पास इतनी रफ्तार नहीं थी, लेकिन रफ्तार से भी ज़्यादा महत्वपूर्ण आपकी लाइन और लेंथ होती है. वो भी नदारद रहा. ऊपरी किनारा ये निकल जाएगी. विकेट कीपर के ऊपर से लॉन्ग स्टॉप रीजन में बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. अब इससे फर्क नहीं पड़ता है कि रन्स किस तरह से आ रहे हैं. रनों का आना जरूरी है. सख्त आवश्यकता है बाउंड्रीज की. स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन बिना किसी नुकसान के. 14 गेंदों का खेल शेष है. 69 रनों की अभी भी आवश्यकता. और फिर से अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे. अच्छी लेंथ पर रखी हुई गेंद. गुड लेंथ पर पिच कराया इस दफ़ा और खड़े खड़े घुमाना चाहते थे. थोड़ा सा शफल ज़रूर किया था, लेकिन हल्की सी मूवमेंट भी थी. टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई. और इतने अच्छी रफ्तार के साथ जब आप बॉलिंग करते हो और आपको मूवमेंट प्राप्त होती है तो फिर बैटर्स के लिए इतना आसान नहीं होता है. अभी तक का अच्छा ओवर कहा जा सकता है. ओवर की आखिरी गेंद लेकर प्रथमेश विषय. इस बार लॉफ्ट कर दिया है स्ट्रेट डाउन द ग्राउंड, स्क्रीन के बिल्कुल सामने और सीमा रेखा के बाहर. पहले बाउंस पर 4 रन. प्रोटेक्शन था भी नहीं, वैसे भी सामने की दिशा में बॉलर के पीछे फील्डर होता भी नहीं है. लेकिन लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन भी नज़दीक नहीं थे. लॉन्ग ऑन था लेकिन वो दूर था और चौका. पहले ओवर की समाप्ति पर स्कोर 12 रन बिना किसी नुकसान के. अब 12 गेंदों में चाहिए 65 रन. लक्ष्य फिलहाल दिल्ली और देहरादून की तरह दूर नज़र आता हुआ नित्य साई स्पोर्ट्स गणेशपुरी टीम के लिए. लेकिन क्रिकेट का खेल है. क्रिकेट के खेल में पासा पलटते कहते हैं कि ज़्यादा देर लगती नहीं है. कब क्या हो जाए और कब कौन सा खिलाड़ी क्या कर जाए, क्रिकेट के इस अद्भुत और असाधारण खेल में ये कहा नहीं जा सकता है. लेकिन सिचुएशन तो यही है गणेशपुरी टीम के लिए कि हिट आउट या फिर गेट आउट. गेंदबाजी के लिए प्रतीक विषय, जिन्होंने अर्धशतकीय पारी खेली है इस मैच में. ओहो टेक ऑफ करती हुई गेंद, लेकिन वाइड. देखिए कितना उछाल प्राप्त किया है. 1 फॉर द ओवर का इशारा. जब बैटर के पहुंच से बाहर होती है बाउंसर तो फिर ये सही डिसीजन भी है. हालांकि एक बाउंसर आप कर सकते हो, लेकिन उसकी भी मर्यादा होती है. उस मर्यादा को लांघते हुए गेंदबाज.
इस बार ऐसे लगा कि मानो अंधाधुंध तरीके से बल्ला चलाया था, कौन बनाती हुई गेंद अक्रॉस जाती हुई, और अक्रॉस द लाइन ही खेलना चाहते थे। फिर से बहुत अच्छा बाउंस प्राप्त किया है प्रतीक विषय ने। दोनों भी गेंदबाजों को जो हमने देखा है पहले ओवर में, प्रथमेश और अब प्रतीक, दोनों की जो हाइट है वो बहुत अच्छी है, डिसेंट हाइट है बॉलर्स की, और उस वजह से भी उनको थोड़ा अतिरिक्त उछाल मिलता है। इस बार नो बॉल। प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती आहे, गेट समोर कोणीही गाड्या पार्क करू नयेत. आमच्या पाहुण्यांचं आगमन होणार आहे आणि त्यामुळेच तेथून त्यांच्या गाड्या आल्या पाहिजेत. सो रस्त्यावर प्लीज कोणी गाड्या पार्क करू नयेत. सर्वांना विनंती, आपण पार्किंग झोनमध्येच आपल्या गाड्या पार्क कराव्यात. स्कोर 14 रन बिना किसी नुकसान के. प्रतीक विषय, ये फ्री हिट वाली गेंद है और फिर से पटकी हुई गेंद, एक और बाउंसर, और फिर से नो बॉल घोषित करते हुए अंपायर. चूँकि पहली बाउंसर जो थी उसको वाइड भी घोषित किया था अंपायर ने, 1 फॉर दी ओवर का इशारा भी वहाँ पर दिया जा चुका था. और लगातार उसके बावजूद भी बाउंसर्स डाल रहे हैं प्रतीक, शॉर्ट ऑफ लेन गेंदबाजी कर रहे हैं, उसका थोड़ा सा खामियाजा उनको भुगतना पड़ रहा है. फ्री हिट जारी, स्कोर 15 रन, अभी भी 62 रनों की ज़रूरत. कुल मिलाकर 77 रनों का टारगेट नित्य साई गणेशपुरी टीम के सामने. ये ओवर पिच, इस बार करारा स्ट्रोक, उछाल दिया गेंद को सामने. 6 रन. को पटक रहे थे और नो बॉल्स घोषित किए जा रहे थे अंपायर द्वारा, क्योंकि नियमों के अनुसार वो सही भी है. तो अब बॉलर के पास ऑप्शन क्या था, उनको गेंद को थोड़ा आगे ही रखना था, लेकिन ये ज़्यादा ही आगे रख बैठे. ओवर पिच गेंद डाली और उसके लिए तैयार थे बल्लेबाज जीत रेड्डी. शानदार सिक्सर, स्कोर बढ़ता हुआ 21. इस बार बैकफुट पर जाकर पुल करने का प्रयास सही तरह से खेल नहीं पाए. जहां खेलना चाहते थे वहां पर खेल नहीं पाए. शायद मिड विकेट की तरफ जाना चाहते थे, लेकिन गेंद लॉन्ग ऑन पर गई और केवल 1 रन लेने का अवसर. स्कोर अब 22 रन. समीकरण 9 गेंदें शेष है. जीतने के लिए अभी भी 55 रनों की आवश्यकता है. जो भी टीम जीतेगी वो अंतिम 3 में पहुंचेगी. इससे पहले बाबा स्पोर्ट्स केले टीम टॉप 3 में पहुंच चुकी है. प्रतीक एक बार फिर से राउंड द विकेट. टॉप एज, पीछे खिलाड़ी है, फाइन लेग काफी फाइन रखा गया है. इस तरह के फील्ड प्लेसमेंट बहुत कम देखने को मिलते हैं टेनिस क्रिकेट के खेल में खास तौर पर, जबकि फाइन लेग सर्कल के अंदर भी है, लेकिन एक खिलाड़ी बाउंड्री पर भी रखा गया है. बड़ा ही अजीब तरीके का फील्ड प्लेसमेंट, और शायद विकेट के नेचर को समझते हुए पीछे की तरफ गेंद जा सकती है, गति है इस विकेट में, उसको देखते हुए ये फील्ड सजाई गई है और उसका फ़ायदा हुआ है वाफाले बी टीम को. स्कोर अब 23 रन. अगली गेंद सामना करेंगे जीत. गति परिवर्तन, स्लोवर डिलीवरी को परख नहीं पाए, डीप होकर भी आई थी. बहुत अच्छी गेंद, चतुराई भरी गेंदबाजी प्रतीक विषय द्वारा. डॉट गेंद की समाप्ति. स्कोर 23 पर रुका हुआ है. मात्र 1 गेंद इस ओवर में शेष है. तो कुल मिलाकर 7 गेंदें बची है. गणेशपुरी टीम को अभी भी 54 रन चाहिए. तो ये अब कहा जा सकता है कि औपचारिकताएं शेष है इस मैच में, क्योंकि हर गेंद पर छक्का भी जड़ते हैं बैटर्स, तो भी मैच टीम जीत नहीं सकती है. ओ खतरनाक गेंद, इस बार तेज रफ्तार वाली गेंद थी. जबरदस्त मिश्रण, शरीर से जाकर टकराई. कोई रन नहीं इस गेंद पर भी, और इसके साथ ही प्रतीक का ओवर समाप्त. 2 ओवर की समाप्ति. स्कोर 23 रन. विकेट नहीं गिरा है, लेकिन जो लक्ष्य है वो पहाड़ नुमा है. पहले बल्लेबाजी करते हुए 76 रन बनाए 1 विकेट के नुकसान पर निर्धारित 3 ओवर्स में जय गणेश वाफाले बी टीम ने, जिसमें नाबाद 58 रनों की पारी मात्र 13 गेंदों में प्रतीक विषय ने खेली. 9 छक्के जड़े उन्होंने और 1 चौका. बल्कि 8 छक्के जड़े और 1 चौका. बारह रनों का योगदान जयेश विषय ने दिया था. तो यहां से कोई चमत्कार ये हार से बचा सकता है अब नित्य साई गणेशपुरी टीम को. हालांकि टीम का प्रदर्शन इस मैच से पहले बहुत ही ज़बरदस्त रहा था, लेकिन इस बड़े मैच में कहीं ना कहीं गेंदबाजी उस स्तर की रही नहीं जिसकी उम्मीद की जा रही थी, और इसीलिए हार के कगार पर फिलहाल गणेशपुरी टीम. आखिरी ओवर की बागडोर संभालते हुए
सार्थक बेरे। पहली गेंद अपील और आउट, लेग बिफोर विकेट। फुल एंड स्ट्रेट बिल्कुल स्टंप्स की दिशा में फ्लिक करना चाहते थे लेकिन चूक गए और सही फैसला अंपायर का। अशोक जादव लेग बिफोर के रूप में आउट होकर पेविलियन में लौटते हुए 10 रन बनाए उन्होंने, लेकिन जिस स्ट्राइक रेट के साथ और जितने रन्स बनाने चाहिए थे वो नहीं बना पाए। बल्लेबाजों को दोष देना शायद थोड़ी सी बेईमानी होगी। गेंदबाजों का पहले तो काम था कि कम से कम रनों तक सीमित रखे। 50 के करीब भी टोटल यदि रहता तो इस मैदान पर थोड़ा संभव लगता है चेस करना, लेकिन 70 के ऊपर रन्स 3 ओवर में कोई भी मैदान क्यों ना हो, ये हमेशा काफ़ी मुश्किल रहेगा। सार्थक बेरे युवा तेज गेंदबाज, विकेट भी तेज है, रन्स भी बनते हैं तेज गति से जब बल्लेबाज सही तरह से कनेक्ट करते हैं। जीतो आए हैं ऑफ स्टंप के बाहर, क्या किनारा लगाए, जी हाँ, एज एंड गॉन। एक और सफलता सार्थक के खाते में, ही इज ऑन अ हैट्रिक। पर एलबीडब्ल्यू के रूप में आउट किया अशोक को और उसके बाद नए बैटर के विरुद्ध लेंथ पर रखा था। तेज गेंद ऑफ स्टंप के बाहर, एज लेकर चली गई सीधे विकेट कीपर के सुरक्षित हाथों में। 23 पर 2 नित्य साई स्पोर्ट्स गणेशपुरी। इसके बाद एक और बड़ा मुकाबला, गांधरे वर्सेस कोलिवली। कोलिवली भिवंडी तालुका की टीम है और गांधरे वाड़ा तालुका से बिलोंग करने वाली टीम। अपील है, यहां पर भी अंपायर की उंगली ऊपर, हैट्रिक कंप्लीट। लाजवाब गेंदबाजी सार्थक बेरे द्वारा। विराज आए थे हैट्रिक गेंद का सामना करने के लिए, लेकिन वो भी कुछ गेंद को समझ नहीं पाए और स्टंप्स के सामने पाए गए हैं। जबरदस्त गेंदबाजी, तो सब कुछ सही जाता हुआ जय गणेश वाफाले बी टीम के लिए इस महत्वपूर्ण मैच में। उमेश जाधव सरांच्या माध्यमातून आणि कौतुकास्पद गोलंदाजी देखील। बॅटच्या आतली कडा, मागे चाललाय बॉल, फिल्डर आहे डीप फाईन लेगला, परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल सीमारेषा पार, चौकार। कमालीची गोलंदाजी सार्थकच्या माध्यमातून सलग 3 बॉल्सवर 3 गडी बाद केले आणि हा चौथा बॉल देखील चांगला होता, परंतु थोडी नशिबाची साथ फलंदाजाला मिळाली आहे। थोडासा एक्स्ट्रा बाउन्स, धारदार गोलंदाजी, डॉट बॉल येतोय, फक्त शेवटचा बॉल आता बाकी आहे आणि हॅट्रिक करिता विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्टचे अध्यक्ष कार्याध्यक्ष सन्मान्य उमेश जाधव सरांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। ते पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा देखील झालेलं आहे। अतिशय भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आहे। बाबा चषक 2026 यावेळेला प्लेसमेंट चांगलं आहे, परंतु पायानं अडवण्याचा प्रयत्न नाही थांबू शकला फिल्डर। बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार येतोय, परंतु भरपूर उशीर झालेला आहे आणि सामना येथे फिनिश होत असताना जय गणेश वाफाळे ब संघाने हा सामना अगदी 45 धावांनी जिंकलाय। एक मोठा दणदणीत असा विजय। मॅच समरी तुमच्या स्क्रीनवर आहे। 76 बनवल्या प्रथम बॅटिंग करत असताना वाफाळे संघानं आणि प्रत्युत्तरात फक्त 31 पर्यंत मजल मारता आली। 3 गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 3 षटकांमध्ये नित्य साई गणेशपुरी टीमला 45 धावांनी हा भव्य विजय संपादित करत